पोलिसांनी आता मनोज जरांगेंना नोटीस दिली आणि त्यानंतर आता आझाद मैदानात उपोषणासाठी मराठा आंदोलक जे आहेत ते आता कोर्टात धाव घेत आहेत आणि परवानगी मिळण्यासाठी आंदोलकांनी कोर्टात धाव घेतली आहे। सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणालेत पाहूया। जरांगे पाटील यांना मी आवाहन केलेलं आहे की जर सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे, सरकार सकारात्मक आहे त्यामुळे सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून तमाम मराठा बांधव भगिनी समाजाला हे माझं आव्हान आहे की सरकार तुमचंच आहे आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणार। मराठा समाजाला सोयी सुविधा देण्याबाबतीमध्ये सरकार हात आखडता घेणार नाही। मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे। इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हा निर्णय सरकार घेणार। मराठा आरक्षण देण्याची भूमिका मी कालही आपल्याशी बोललोय, सरकारची भूमिका कालही तीच होती, आजही स्पष्ट भूमिका आहे। इतर ओबीसी कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार। सर त्या बाबतीमध्ये मागासवर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर काम करतोय। 1,40,000 लोक 3 शिफ्टमध्ये काम करतायत। सर्वेचं काम जोरात सुरू आहे। कुणबी नोंदी ज्या सापडत आहेत त्याचे प्रमाणपत्र देण्याचं काम तिकडे सुरू आहे। योजना ज्या आहेत योजना देण्याचं काम सुरू आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनाही मी आवाहन विनंती केलेली आहे की सरकार पूर्ण सकारात्मक आहे, सरकार पूर्ण देण्याच्या मनस्थितीमध्ये काम करतंय आणि देतंय। तर आपण पाहतोय आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र मराठांना आरक्षण देण्यावर सरकार सकारात्मक आहे।